कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। पण हा घ्या तुमचा गरम गरम चहा। देऊ हे सगळं तू का करतेय? राहू दे आजी। आणि हा पेपर। तू अजून पूर्णतः बरी झाली नाहीयेस, आराम कर बघू जाऊन। हो ना, हे चहा वगैरे सगळं मी केलं असतं ताई, तू कशाला करतेय? अगं रेऊ, मला रूम मध्ये बसून बसून बोर झालं होतं आणि एवढं तर मी करूच शकते। ठीक आहे मी खरंच। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। सरू, आज सूर्य पश्चिमेला उगवलाय का? नाही वहिनी, काही काय बोलताय? असं का विचारलंच? काय नाही, सहजच। अरे वा लीलाई, आज सगळी कामं तुम्ही केलीत? तेही न चुकता। सुरू, अगं सॉरी छान केलंय सगळं। याचं कारण मला माहित आहे। खऱ्या अर्थानं आता संसार सुरू झालाय ना यांचा, म्हणून। आत्ताच संसार सुरू झाला म्हणजे असं का बोलतायत आजी? आजी बरं, मी तुमच्या पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि मी अंकिता ताईंना पण सांगितलंय मेन्यूला आज दिवसभर काय बनवायचंय। मी जरा ह्यांना चहा देऊन येते। आजी, ऐकलत का? मिसेस जहागीरदार एजेंना एजे नाही ह्यांना म्हणाल्या। ऐकलं बरं? तुला बघतेस मी नंतर। मी आलेच यांना चहा दे। हळू। हो। चहा घ्या। बहनी, कुछ तो हुआ है, कुछ हो गया है। म्हणजे सरस्वती, अरे बहिणी ते आहो, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चहा। एक मिनिट। बैठो। अहो, दार उघड आहे खोलीचं, कोणीतरी आलं तर। बायको माझी, रूम माझी, त्यात काय घाबरायचं? चहा पिऊन घ्या, उशीर होईल नाही तर ऑफिसला जायला। चहा घ्या। एक मिनिट। तू चहा का आणलंस? मी आलोस ना खाली। एक तर तुला बरं नाही लीला। अहो, मी ठणठणीत आहे। अच्छा, मग कालच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये चक्कर कोणाला येत होती? हे बघा, तुम्ही असं सारखं म्हणत राहिलात ना की मला बरं नाहीये, तर मग कशी बरी होणार आहे मी? अहो, मला रूम मध्ये बसून बसून कंटाळा येतो आणि आत्ताच तुम्ही म्हणालात ना की माझी जखम पण बरी आहे आणि मग सगळ्यांसाठी चहा केलाच होता, तर म्हटलं तुम्हाला घेऊन येते। तेच तर म्हणतोय मी, तू हे सगळं का करतेयस? आत्ताही हे सगळं आवडतेयस, आधी कधीच तू अशी वागली नाहीयेस लीला। अहो, कारण आधीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे। झालंय काय नक्की लीलाला? ही अशी अहो म्हणून का हाक मारते मला? अहो, कसल्या विचारात आहात?
उशीर होईल ऑफिसला जायला. पटकन अंघोळ करून घ्या. मी तुमचे ऑफिसचे कपडे काढून ठेवते. अहो टॉवेल ठेवलाय मी आता. समथिंग इज रियली ऑड. आहो किती छान वाटतं असं आहो म्हणाल. नक्की काय चाललंय हिच्या डोक्यात? मला पण तेच कळत नाहीये वहिनी. म्हणजे कालपर्यंत परफेक्ट एजंटची इम्परफेक्ट बायको होती, नेमकं आजच अचानक काय झालं तिला? हिच्या डोक्यात ना नक्कीच काहीतरी प्लॅन शिजत असणार आहे. सरळ आहे. एजंटनी ऑलरेडी तिला एक्सेप्ट केलंय आणि त्यात काल प्रेस कॉन्फरन्स गाजवून तिने सगळ्यांची मनं जिंकली. आता ऑफिशियली या घरची सून होऊन तिला हे घर ताब्यात घ्यायचंय. सत्ता हवी आहे तिला फक्त, दुसरं काही नाही. म्हणजे आदर्श सुनेचं ढोंग करून सगळं घर स्वतःच्या नावावर करून घ्यायचंय. तर तिचा उद्देश काही का असेना, आपण तिला प्रयत्नच करू द्यायचे नाही. आपण या घरच्या सून आहोत, ती नंतर आलीये. घरची सून होणं काय असतं हे तिला माहित नाही अजून. करेल ती, खूप प्रयत्न करेल, कामं करेल, पुढे पुढे करेल. आपण सगळी कामं आधीच करून टाकायची, तिच्यासाठी काही सोडायचंच नाही. हा वहिनी, म्हणजे ते ना रहेगा काम तू ना मिलेगा मान. हे काय सगळं लिहिलं? अहो काय म्हणजे तुमच्या ऑफिसची सगळी तयारी केली आहे मी. तुम्ही पटकन रेडी व्हा आणि खाली या. मी ब्रेकफास्ट रेडी का बघते आणि टिफिनचं पण बघते. एक मिनिट. तू बरी आहेस ना? हो. तुला कोणी काय बोललं? तुम्ही असं का विचारताय? मग हे सगळं तू का करतेस? का करते म्हणजे बायको आहे ना मी तुमची. मी नाही करणार तर कोण करणार? बरं ते सगळं आता जाऊ दे. तुम्ही पटकन तयार व्हा आणि खाली या. उशीर झाला ना की मग तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करता. मी आलेच. सावकाश. हो हो. समथिंग इज रॉंग. ही माझी लीला नाहीये. सकाळपासून काहीतरी वेगळंच वागतेय. एकही हट्ट नाही केला तिने माझ्याकडे. आणि अहो काय, ती नेहमी सारखं एजे का नाही हाक मारत मला. आय नीड टू स्टॉप दिस. झालं ना ग? हे काय? सगळीच तयारी केली आहे तुम्ही. ब्रेकफास्ट रेडी आहे लीलाई. बसा बसा बसा. लीलाई, तुम्हाला आता खूप वाईट वाटत असेल ना? हो ना, तुमच्यासाठी तर कोणतंच काम शिल्लक नाही राहिलं. म्हणजे मी किती चांगली आणि आदर्श सून आहे हे तुम्हाला आता दाखवता येणार नाही ना. मी कोणाला काही दाखवण्यासाठी करत नाही लक्ष्मी. हे घर माझं आहे आणि एजंटनी आणि या घराने मला आपलं मानलंय म्हणून मनापासून करते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.